करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत। मात्र संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे ते पांडे जिल्हा परिषद गटाकडे। या गटात भाजपने थेट प्रदेश पातळीवरील नेत्या रश्मी बागल यांना रिंगणात उतरवल्याने ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे। पांडे जिल्हा परिषद गटात महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत। भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मोठी खेळी खेळली असून भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली आहे। रश्मी बागल यांनी यापूर्वी 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे। विधानसभा स्तरावर काम करणाऱ्या नेत्या आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। बागल यांच्या एंट्रीमुळे ही निवडणूक आता साधी राहिलेली नाही। बागल यांच्या समोर आव्हान उभे केले आहे ते जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम पाहिलेल्या राणी वारे यांनी। राणी वारे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। विशेष म्हणजे वारे या एकेकाळी बागल यांच्या कट्टर समर्थक मानल्या जात होत्या। आता त्या बागल यांच्या विरोधातच शेंडू ठोकून उभ्या राहिल्याने हा सामना रंगणार आहे। या 2 दिग्गज महिला उमेदवारांसोबतच तिसरी शक्ती म्हणून आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा विकास आघाडीकडून ज्योती सावंत या निवडणूक लढवत आहेत। त्या माजी पंचायत समिती सदस्य राहुल सावंत यांच्या पत्नी आहेत। सावंत यांच्या उमेदवारीमुळे पांडे गटात आता तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। पांडे जिल्हा परिषद गटात पांडे आणि रावगाव या 2 गणांचा समावेश होतो। जरी इतरही उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य चर्चा मात्र बागल, वारे आणि सावंत यांच्यातच सुरू आहे। बागल यांचा अनुभव, राणी वारे यांचा जनसंपर्क आणि ज्योती सावंत यांच्या पाठीशी असलेली आमदार नारायण पाटलांची ताकद, या त्रिकोणी लढतीत पांडे गटाची जनता कोणाला कौल देणार? बागल गड राखणार की वारे आणि सावंत त्यांना धक्का देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल।